जेंडा चौक से जय भवानी नगर तक सड़क की तामीरी काम की मुखालिफत नहीं की गई है, लेकिन मुकामी शहरियों का ये मुतालबा है कि तोड़े गए मकानात के बदले इन्हें दूसरे मकानात का मुआवजा दिया जाए। म्यूनिसिपल कॉरपोरेशन ने जेंडा चौक से जय भवानी नगर रेलवे ट्रैक तक डीपी रोड को चौड़ा करने का फैसला किया है और इस सड़क पर कई इमलाक मुतासिर होंगी। कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया की क़ियादत में एक वफ्द ने म्यूनिसिपल इंतजामिया को एक बयान दिया है। आइए सुनिए मधुकर खिलारे और सुनील राठौड़ का क्या कहना है इस बारे में। आज तुम्ही अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी साहेबांकडे आलेले, तर काय नेमकी मागणी आहे तुमची आणि काय तुम्ही आज त्यांची भेट झाली का तुमची? आमची आज भेट झाली नाही अजून। आयुक्त साहेब अतिरिक्त आयुक्त साहेब आलेले नाही। आम्ही विश्रांतीनगर जय भवानीनगर घर बचाव संघर्ष समिती या समितीच्या वतीनं आम्ही आलेलो आहोत। शिवाजीनगर ते रामनगर रेल्वे पटरी लगत एक वसाहत आहे विश्रांतीनगर आणि जय भवानीनगर। या वसाहतीमध्ये जवळपास रेल्वे पटरीला लागून 200 घरं लोकांनी विकत घेतलेले आहे। त्याचे त्या काळामध्ये जशी किंमत असेल त्या किमतीमध्ये त्यांनी विकत घेतले। 20, 22, 25 वर्षापासून आजही ते लोक त्या ठिकाणी राहतात। 8-9 वर्षापूर्वी महानगरपालिकेनं तो शिवाजीनगर जय भवानीनगर ते मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन रोड अतिरिक्त म्हणून त्यांनी पाडायला सुरुवात केली आणि त्याच दरम्यान विश्रांतीनगर आणि जय भवानीनगरचाही रोड तो खाली करावा, स्मार्ट सिटीसाठी खाली करावा असं म्हणून त्यांनी परवानगी दिली आणि त्यावेळेस सर्व लोक भयभीत झाले आणि त्याच वेळेस मग भारतीय कम्युनिस्ट पक्षानं हे आंदोलन हाती घेतलं आणि तिथं ते थांबवलं आणि तेव्हापासून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं विश्रांतीनगर जय भवानीनगर घर बचाव संघर्ष समिती स्थापन केली आणि त्या समितीच्या वतीनं आम्ही सातत्यानं आंदोलन करत आहोत। आमची एक मागणी आहे की ते काही बऱ्याच वेळेस महानगरपालिकेमध्ये आलो तर ते असं सांगतात की हे अतिक्रमण आहे। अतिक्रमण जेव्हा फुकट बसतो तेव्हा ते अतिक्रमण ठरलं जातं, परंतु हे काही त्याच्यावर जसं जमेल कच्चं पक्क आपलं घर बांधलं आणि तिथं ते 20-25 वर्षापासून राहतात। तिथं ते टॅक्स त्यांना भरतात, तिथं लाईट बिल आहे त्यांच्या जागेवर। काही लोकांना महानगरपालिकेनं संडास बाथरूम दिलेले आहेत। हे सगळं असताना अचानकच ते आता अतिरिक्त आयुक्त येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की पुन्हा एकदा मार्किंग केली आणि हा रोड मोकळा करायचा। आमचं त्यावेळेसपासून आजपर्यंत आमचा रोडला विरोध नाही आहे, परंतु आमचं जे काही घर जातं, आमचा जो काही प्लॉट जातो तो प्लॉटच्या बदल्यात प्लॉट, घराच्या बदल्यात घर मिळावं ही मागणी घेऊन आम्ही 8 वर्षापासून भांडतो आहोत। महानगरपालिकेच्या जनरल बॉडीमध्ये प्रस्ताव पास केलेला आहे। त्या प्रस्तावामध्येही असं म्हटलं की जोपर्यंत या लोकांना बाधित लोकांना पर्यायी व्यवस्था, पर्यायी घर देत नाही तोपर्यंत यांचा रोड पाडण्यात येऊ नये अशी त्यांनी तो प्रस्ताव पास केलेला आहे। आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की जनरल बॉडीने जो प्रस्ताव पास केलेला आहे त्याला पूर्ण कंटिन्यू करावं आणि जेवढे काही बाधित घरं आहेत त्या बाधित घरांना पर्यायी घराच्या बदल्यात घर देण्यात यावं। नाहीतर त्यांनी आता आयुक्त साहेबांनी सांगितलं की यांचा मोबदला असेल किंवा पर्यायी घर असेल काहीही द्यावं, परंतु जोपर्यंत आम्हाला पर्यायी घर मिळत नाही, जोपर्यंत आम्हाला मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमची जागा खाली करणार नाही असं सांगण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आम्ही आज कमिशनर साहेबांची भेट घेणार आहोत। आपलं नाव? मी कॉम्रेड मधुकर खिलारे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा सहसचिव। ओके। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।